मोठेगावकर प्रकरणानंतर लातूरचा समोर बघा. केस चर्चेमध्ये आला. पुण्यामध्ये अभंग प्रभू आज चर्चेमध्ये आहेत. काय कारण आहे? सीबीआय इथं येऊन गेली. काय कारण सीबीआयचं इथे यायचं? तेजस शहा आमच्याकडे फिजिक्स फॅकल्टी आहे, बरोबर. त्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला काही डाऊट्स होते. काही चॅप्टर्स जे जेई मेनमध्ये येतात, जसं रेडिओ ॲक्टिव्हिटी, ते नीटमध्ये येतात का, त्यांचं त्यांना क्लॅरिफिकेशन हवं होतं. म्हणून त्यांनी एक सिनियर फॅकल्टी फिजिक्स म्हणून त्या मॅडमना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यामध्ये काही जे चॅट झाले ते CBIला मिळाले आणि त्याच्यानंतर फर्दर चौकशीसाठी त्यांना दिल्लीला नेलेलं आहे. आणि आता ते सबज्युडिस असल्यामुळे लेट लॉ टेक्स इट्स ओन कोर्स, बरोबर. ही इंडिव्हिज्युअल लेवलला झालेली घटना आहे. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ॲज अन इन्स्टिट्यूटचा काहीही या लीकशी संबंध नाही. आम्ही कधीही इन्व्हॉल्व नव्हतो, आत्ताही नाही किंवा फ्युचरमध्येही नसणार. जी काही CBIला कोऑपरेशन लागेल ते आम्ही देऊ, बरोबर आहे. इन्स्टिट्यूट क्लीन आहे ह्याचा मला विश्वास आहे आणि हे सगळ्या जनतेला मला सांगायला आवडेल, कळलं. आणि जे काही कॉपरेशन त्यांना ह्याच्यासाठी लागेल ते आम्ही देणार आहोत. परत सांगतो, ही इंडिव्हिज्युअल इन्क्वायरी आहे, संस्थेवरची नाही. तेजसचा किती वर्ष होता आपल्या 4 अकॅडमीमध्ये? आणि तुमच्या अकॅडमी स्थापन करून किती वर्ष झाली? 4 वर्ष. आणि अकॅडमीचा रेशो किती विद्यार्थी पावसाळा मिळवण्याचा? रेशो म्हणजे चांगले मार्क मिळवण्याचा. जसं मोठेगावकर म्हणतात की आमच्याकडे तुम्ही डॉक्टर आमचा साधारणपणे 16 ते 17%. तुमच्याकडे अशा काही बॅचेस आहेत का, प्लॅटिनम? नाही 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 नाही, आम्ही सगळ्यांना एकच ट्रीटमेंट देतो. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच ट्रीटमेंट. जे प्रश्नपत्रिका किंवा जो गायडन्स आहे तो सगळ्यांना सरसकट जितकी फी काय आणि आता अराउंड 1,80,000 एका वर्षाला? ही सगळ्या क्लासची ओके, स्टँडर्ड आहे. आतापर्यंत जेवढ्या प्राध्यापकांना अटक करण्यात आल्या त्यांच्या संस्थाचालकांनी त्यांच्यावर कारवाई केली. तुम्ही तेजसवरती कारवाई करणार? अहो, हे आजच झाले ना, तर थांबूया. आजही कोर्टात केस उभी राहू दे. आपण जजमेंटल का व्हायचं? कळतंय तुम्हाला? निष्कर्षापर्यंत. हां, निष्कर्ष येऊ दे ना त्याचा बाहेर. चालेल. सर 4 वर्षात आपल्याकडनं किती हजार विद्यार्थी बाहेर पडले, त्याचा रेशो काय आहे? असं म्हटलं ना, आता नंबर मला एवढा मेमरीमध्ये नाही आहे. रेशो जो आहे सक्सेस रेशो तो 16 ते 17% आहे. पण सर, एखाद्या संस्थेचं नाव पुढे आलं की विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो, पालकांमध्ये संभ्रम असतो. आता आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे काय होणार? हां, मग पालकांना किंवा विद्यार्थ्यांना काय तुम्ही आव्हान करता? आपल्याला वेळ द्यायला लागेल. हां, पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करतात? आमच्या पालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांवर आमचा पूर्ण भरोसा आहे. त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, कारण आमची लेगसी आहे फेअर प्रॅक्टिस. ओके. आणि आता आमचं पहिलं प्रायोरिटी आहे 2026ची जी 21 जूनला नीट होते. आम्हाला त्याला जस्टिस द्यायचं आहे, बरोबर. कळलं. हे आम्हाला प्लीज करू द्या, कारण प्लीज हे कॉपरेशन द्या. थँक्यू सर.